ठाण्यातील किसन नगर क्रमांक 2 मधील मस्जिद गल्ली परिसरात तिवारी सदन या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। ही इमारत तळ अधिक 3 मजली असून सुमारे 40 वर्षे झालेली आहे। धोकादायक स्थितीत असल्याने तिला C2B प्रवर्गात घोषित करण्यात आले होते। म्हणजेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक होते। सध्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील रीता प्रकाश उपाध्याय यांचा रूम क्रमांक 6 या खोलीचा स्लॅब कोसळला। घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सार्वजनिक बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून इथल्या 17 रहिवाशांना ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले। या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात धोकापट्टी पट्टे लावून बॅरिगेटिंग केले असून पुढील कार्यवाही सार्वजनिक बांधकाम व अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे। यावेळी घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।